प्रेरणा महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊ शकते आणि मी गावाला पण जाऊ शकतो किंवा आम्ही दोघे पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतो. सो संध्याकाळची वेळ आहे. ॲडॉल्सन्स म्हणून एक सिरीज आहे नेटफ्लिक्सवरती, ती बघत होतो आणि तितक्यात प्रेरणाने काय बनवून आणलं. पण इकडे ना आमच्या जरा हिरोचा पण एक प्रॉब्लेम झाला. नमस्कार. आज सकाळी सकाळी मस्तपैकी प्रेरणाने एक रील टाकली आहे, कारण आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. तर आम्ही हडपीडला गेलो, तर त्या हडपीडला आम्ही गेलो आणि श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये मस्तपैकी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. तर एक सुंदर रील बनवली आहे प्रेरणाने. माझ्या आणि प्रेरणाच्या प्रोफाईलवरती इंस्टाग्रामला बघू शकता. तर आज आमच्या दिवसाची सुरुवात तशीच झालेली आहे आणि तुम्हाला पण श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच्याशिवाय आमचं इकडे ब्रेकफास्ट पण चालू आहे. प्रेरणा काय आज ब्रेकफास्टला? ब्रेकफास्टला आंबोळी आणि तुझ्यासाठी क्रिस्पी डोसा. येस येस येस, मला क्रिस्पी डोसा आवडतो, आंबोळी नाही आवडत तेवढी. त्याच्यामुळे सेम असतं मटेरियल. हा प्रेरणा? हो. आणि मी मस्तपैकी क्रिस्पी डोसा खातो आणि बाकी सगळे आंबोळी खातात. तर आता या जरा पेटपूजा करून घेऊया. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे 31 मार्चला. 31 मार्च म्हटला की क्लोजिंग आला. तर सगळ्यात जण मला असं वाटतं जे पण बिझनेस करतात ते सगळे क्लोजिंगमध्ये बिझी आहेत. आमची पण मंथ एंडची पण क्लोजिंग चालली आहे आणि इयर एंडची पण. ओके. आणि यस, तुम्हाला माहिती आहे की नवीन वर्ष सुरू होत आहे. म्हणजे काल आपलं हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्ष तर सुरू झालंच आहे, पण उद्यापासून नवीन फायनान्शियल इयर पण सुरू होत आहे. तर त्याचं पण प्लॅनिंग चालू होतं. आमच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे पण आहेत. ओके. सो होप सो नेक्स्ट फायनान्शियल इयर एकदम रॉक करणार आहे. पण आजचा दिवस सगळ्या गडबडीत छोटी मोठी एवढी कामं आहेत आणि आज आम्ही एक मोठं काम पण केलं आहे. येस, पण त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आता नाही सांगणार, तुम्हाला नंतर सांगू योग्य वेळी, लवकरच सांगू. ओके. पण त्याच्यात प्रेरणा बघा इकडे काहीतरी घेऊन आले. प्रेरणा काय आणलं आहे? कॅट फूड आहे. ट्रीट्स आणलेत. खाली आमच्याकडे एक मांजर आहे तर तिच्यासाठी आणलं प्रेरणाने. ट्रीट्स आहेत. ओके. सो तिला खायला ती पण एकदम चांगली आहे आणि क्यूट. आणि बऱ्याच वर्षापासून आमच्या बिल्डिंगमध्ये आहे. तर बिल्डिंगमधले सगळेजण तिला खायला वगैरे देत असतात. एकदा आम्ही पण जातो त्यांना जॉईन होतो. बऱ्यापैकी मोठी झाली आणि ओळखते. यस, ओळखते. प्रेरणाला तर ओळखते. चिटकणं चालू असतं, मस्ती चालू असतं. यस. बघूया, तिला पण वॅक्सिन करायचं द्यायचा विचार चालू आहे. मला असं वाटतं झालं पण असेल. मला असं बिल्डिंगमध्ये लोकांनी केलं असणार. ती फर्स्ट फ्लोअरवरची वगैरे सगळे आहेत ना, तर त्यांनी केलं असणार. किंवा अभिषेक वगैरे पण, ती आकांक्षा वगैरे पण, कारण ती बिल्डिंगमध्येच असते. तरी सगळे तिला खायला वगैरे देतात, त्यामुळे ती तिथेच राहते. ओके. सो आपण देऊ. पण चार्लीची पण कुठेतरी आठवण येते आणि तिचं नावच विसरून जातो मी. लायला. ओके. चार्ली लक्षात राहतो, कारण चार्लीचं चालत येण्याची जी पद्धत आहे ना ती माणूस दुसरी शकत नाही. आतापर्यंत चार्लीला कधीच हात नाही लावला. एकदाही हात लावलेला. हात लावलाय चार्लीला. यस यस यस. कारण प्रगतला इनिशियली मांजर कुठे असलं काय नाही आवडायचं. नाही असं काय नाही, मला आवडतात. ओके. पण म्हणजे ते बाहेर आवडतात, घरामध्ये नाही. ओके. सो गावाला आवडतात. ओके. मुंबईमध्ये एकटीला आपल्याला राहण्याचे वांदे आहेत. ओके. आता तुम्ही बघितलं आमचं घर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की अरे काय किती सामान आणि काय काय, पण आता काय ऑप्शन नाही आहे. ओके. सो 1 BHK मुंबईतले ऑलरेडी एवढे छोटे असतात आणि त्याच्यामध्ये सगळी सामान आणलं. आता आम्ही कॉन्टेंट क्रिएशन आल्यापासून तर कपडे किंवा ट्रॅव्हलिंग शूटिंगचे गिअर ओके हे पण एवढे पडलेले आहेत. मला इथेच बाजूलाच लाईट्स वगैरे आहेत. आता पॉडकास्टचा सगळा सेटअप वगैरे आणि ते घेऊन फिरावं लागतं आम्हाला. सो ऑप्शन नाही आहे. पण आता ॲक्च्युली दुपारची वेळ झाली, सकाळपासून नुसता कामातच होतो. तर रात्री जेवायला काय तुझी आवडती भाजी फरसबी. ओके ओके ठीक आहे. चला भेटूया जेवणाच्या ताटावरती. तो बघा फरसबीची भाजी तर आहे घरामध्ये, पण मी काय फरसबीची भाजी खात नाही. कोणाच्या कशाखाली उतरेल, माझ्या त्या कशाखाली नाही उतरत. तर आता इकडे मस्तपैकी काल प्रेरणाने श्रीखंड बनवलं, त्याची चपाती आणि मस्तपैकी सांबार बनवलं. आणि ना मी तर जेवतो, पण इकडे ना आमच्या जरा हिरोचं पण एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपला जो ब्लू आहे ना तर ब्लूचं पण जरा ना पोट फुगलं आहे. तर त्याच्यावरती आता उपचार चालू आहेत. तर आम्ही त्याला दिवसातून आता एकदाच खायला देतो आहे. म्हणजे बरेच दिवस आम्ही मध्ये नव्हतो ना, त्यावेळी त्याचं ओव्हर इटिंग पण झालं असेल, त्याच्यामुळे पण असेल. सो अजून काय काय रिझन असू शकतात, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचं फुगलेला पोट कमी कसं करायचं. ओके. जरा तो हे पण झाला आहे, लूज झाला आहे. ओके. तर आम्ही जायच्या आधी तर एकदम मस्त कडक होता एकदम. तर बघू आता काय होतं त्याचं. आणि त्याला काय औषध वगैरे मागवलं आहे प्रेरणाने काहीतरी. आणि मेजरली तर आम्हाला सांगण्यात आलं की बाबा त्याचं इटिंग कंट्रोल करा, त्याला कमी खायला द्या, मग तो होईल नॉर्मल. तर दिवसातून एकदाच देतोय आता. या आता जरा मी मस्तपैकी श्रीखंड चपाती खातो. सो संध्याकाळची वेळ आहे. ॲडॉल्सन्स म्हणून एक सिरीज आहे नेटफ्लिक्सवरती, ती बघत होतो आणि तितक्यात प्रेरणाने काय बनवून आणलं? अवोकाडो टोस्ट. येस, अवोकाडो टोस्ट मस्त क्रिस्पी एक प्रेरणालाच खायला सांगूया. प्रेरणा बघ जरा. माझं तर फेवरेट आहे. ते मी डिनरला पण हेच खाते. येस, अवोकाडो टोस्ट. आणि जरा मी पण खातो आणि त्यानंतर जरा सिरीज आहे फटाफट बघतोय, कारण थोडं कामं आहेत पण बघून घेऊया. तुम्ही पण जर बघितलं नसाल तर नक्की बघा. तर या अवोकाडो टोस्ट खाऊया. आणि बघा आलो आता बिल्डिंगच्या खालती
आणि इकडे मनीमाऊ बघा बघा कसा आळस देत 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 जवळ येते. ओके, आधी माझ्याच जवळ आली ते डायरेक्टली. ये क्या हो गया भाई, मेरे पास क्यों आई? सामान तो उसके पास है. सो आता प्रेरणाला बघा चाटून 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 खाते. आम्ही आलो जरा संध्याकाळी इव्हनिंग वॉकला. ओके, मॉर्निंग वॉक होत नाही आमचा, म्हणजे प्रेरणा जाते पण मी काय सकाळी माझ्या उठत नाही, कारण सकाळी उठणं काय माझ्याला कधी जमलं नाही. आणि बघा ना मस्तपैकी आमचे आंबे सोसायटी यार्डावरती आहेत थोडे आंबे. बाकी आपल्या आंब्याची डिलिव्हरी चांगलीच चालू आहे. सो रिस्पॉन्स येतो त्यासाठी धन्यवाद. बाकी नंबर आहे 9420599665. तर त्याच्यावरती कॉल करा. आंब्याचे रेट पण आता थोडे कमी झाले आहेत, पण खूप पण कमी नाही होणार आहेत, कारण यावर्षी आंबा जरा लवकरच संपणार आहे. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर मागवा, सीझन संपायच्या आधी. आमची मनीमाऊ खाते तोपर्यंत बघा मस्तपैकी चाटून पुसून खाण्याचा प्रोग्राम चालू आहे तिचा. आणि त्यानंतर मग आपण निघूया त्या वॉकला. आणि दहीसरची एक चांगली गोष्ट म्हणजे गार्डन्स. हे बघा, जिथे जावं तिथे गार्डन्स आहेत दहीसरमध्ये. आता आमच्या घराच्या आजूबाजूला 3 गार्डन्सचं ऑप्शन आहे. आणि हे एक माझ्या वडिलांचं फेवरेट आहे. आज प्रेरणाबरोबर मी पण इकडे आलो आहे. इकडे बघा सगळे सिनियर सिटीजन पण बसलेले आहेत, फॅमिली क्राऊड पण आहे. मस्तपैकी तिकडे बॅडमिंटन पण खेळलं जातं आहे, लहान मुलं पण आहेत. येस, सगळे जे क्रिकेट खेळणारी असतात. हां, तिकडे स्पोर्ट्स बरेच असतात ना, फुटबॉल वगैरे पण चालू असतं. ग्राउंड आहे ॲक्च्युली एनएल, त्याच्यामुळे क्रिकेट असतं, बाकी सगळे खेळणारे असतात. हो, आणि इथे सकाळचं योगा पण चालतं. इथे योगा क्लासेस इथे वर क्लासेस इन द सेन्स ना, ते असेच लेडीज एकत्र येतात आणि त्या योगा सेशन असतं एका त्यांच्यातलेच एक शिकवत असते असं. इकडे नंतर छान ग्रासवर म्हणजे गवतावर. प्रेरणा तर सकाळची येते. किती दिवस आलीस प्रेरणा? आता परत सुरुवात केली आहे. 2 दिवस झालेले आहेत प्रेरणाला. आणि बघा मी आणि प्रेरणाने बघा मस्तपैकी चपला काढल्यात आणि छान हिरवळ आहे, त्याच्यावरून चालतोय. त्याला तरी ट्रीटमेंट बोलतात ना कसली तरी. असं केलं की खूप छान वाटतं तुम्हाला पायांना पण, आणि तुमच्या कुठेतरी मनशांती पण मिळते. तर वॉक करून झाला तर आता मिडबावला असं करणार का प्रगत? काय लॉन ना? हां, करू शकतो ते मिडबावला. ॲक्च्युली काय हरकत नाही आहे, पण तेच मेंटेन करावं लागेल. आणि त्यासाठी आता मिडबाव दिवशी काढला तर आता नेक्स्ट कधी जायचं करणार ते तर डिपेंड आहे. नेक्स्ट आता जायचं आहे, पण बघूया मध्ये 1-2 प्लॅन्स आहेत एप्रिलमध्ये. सो जर ते वर्कआउट झाले तर आपण मिडबावला त्याच्यानंतर जाणार. मे महिन्यात तर ऑफकोर्स जाणारच आहोत. सगळे आपले कुळाचे कार्यक्रम असतात मे महिन्यामध्ये. सो अख्खा आठवडा देव 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 सगळ्या देवांचे कार्यक्रम. यस, पूजा वगैरे असं सत्यनारायणच्या वगैरे पण आपण जाऊ शकतो. ते डिपेंड आहे आता. आणि आताचं मे बी प्रेरणा महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊ शकते आणि मी गावाला पण जाऊ शकतो, किंवा आम्ही दोघे पण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतो. त्याच्यानंतर आम्ही दोघेही इंडियाच्या पण बाहेर जाऊ शकतो. सो एवढे प्लॅन्स आहेत ना, आता तुम्हाला काय बोलू, 5 प्लॅन. पण काय ठीक आहे, गोष्टी होत राहतात. जवळ आल्यावर नक्कीच सांगू. एक गोष्टी होत राहतील तशा. बघू, लेट्स सी. आता महाराष्ट्राच्या बाहेर जाणार की नाही ते आता आम्हाला 2 दिवसात कळेल. ॲक्च्युली उद्याच कळेल ना, उद्याच कळेल, संध्याकाळपर्यंत कळेल. जर ते कॅन्सल झाला प्लॅन तर आम्ही काय, मला असं वाटतं 8 पोस्टपोन्ड होईल, ते एंडवर जाईल, एप्रिल एंडवर जाईल. हां, ओके. किंवा ते मग 8-9ला वगैरे आम्ही गावाला जाऊ शकतो. मग बघूया, लेट्स सी कसं काय होतं ते. सर तरी मस्तपैकी इथे बघा सगळेजण मस्त असं छान वॉक करतात. बरं वाटतं ॲक्च्युली दहीसरला. पण काय माहिती अजून आता किती वेळ आहोत आपण प्रेरणा दहीसरमध्ये. अजून 1 वर्ष. ओके, नंतर 1 वर्षानंतर कुठे जाऊ काय माहिती, लेट्स सी. सो वेलकम टू 1 एप्रिल, न्यू फायनान्शियल इयर. सो कधी कधी कसं असतं की 31 नंतर मग न्यू इयर येतं, आणि त्यावेळी सगळ्यांसाठी न्यू इयर असतं. पण मला असं वाटतं प्रत्येक बिझनेस पर्सनसाठी 1 एप्रिल हे न्यू इयर आहे, कारण हे फायनान्शियल इयर पण आहे. आणि त्याच्यामुळे काल बसून सगळं प्लॅनिंग वगैरे केलं, आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या वाटतात. पण मला असं वाटतं आयडियल प्लॅटफॉर्म नाही आहे तुमच्याशी शेअर करायला बिझनेसमध्ये, कारण मला असं वाटतं माझा जो बिझनेसचा एक्सपिरियन्स राहिलेला आहे आणि खूप वर्सेटाईल एक्सपिरियन्स आहे, तो कुठे ना कुठेतरी शेअर मला करावा असं नक्कीच वाटतो, पण योग्य प्लॅटफॉर्मवरती. सो मे बी आपण एखादा प्लॅटफॉर्म वगैरे पण क्रिएट करू, आणि त्याच्यातून जे काही मी शिकलो आहे बिझनेसमधून, ओके, सो ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आज जे पण बिझनेस मी रन करतो आहे, सो ऑल आर प्रॉफिटेबल बिझनेस. सो ते एक सांगायला मला अभिमान वाटतो. ओके, आणि तसंच मी ते प्लॅन करतो. ओके, की बाबा खूप जास्त प्रॉफिट नाही मिळालं तरी चालेल, काय म्हणता, पण लॉस होता का म्हणे. आणि सध्या तरी मी खूप ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स बिझनेसमध्ये करत नाही आहेत.
मला असं वाटतं बिझनेसमध्ये माझी एकच कमर्शियल इन्व्हेस्टमेंट तसं म्हणायला तर 2 आहेत. एक आपला मालवणचा विला, ओके, सो ती पण कमर्शियल इन्व्हेस्टमेंट होती, आणि एक सोनगिरीचा आहे, पण तो लीजवरती आहे 5 इयर्सच्या. पण अदरवाईज जे पण बिझनेसेस आहेत तर त्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट मी करत नाही आहे. जी काही इन्व्हेस्टमेंट होते ती सोशल मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स क्रिएट करण्यामध्ये, ग्रो करण्यामध्ये होते. सो हे ना नवीन जगाचे ना नवीन मॉडेल्स आहेत, आणि त्या मॉडेल्सनुसार जर तुम्ही काम केलात ना तर तुम्हाला खूप चांगलं सक्सेस मिळू शकतं. आणि मला असं वाटतं कधीतरी म्हणजे 1 to 1 जेव्हा माणसं भेटतात ना तर त्यावेळी डिस्कस होतं बऱ्याच गोष्टी, आयडियाज वगैरे, पण कधीतरी असं वाटतं पूर्ण दिवसभर याच गोष्टी डिस्कस कराव्या, आणि मला असं वाटतं दॅट विल बी द आयडियल वे टू डिस्कस ऑल दिस थिंग्स. पण आत्ता म्हणाल तर यस, न्यू फायनान्शियल इयर म्हणाल ना तर खूपच हॅपनिंग आहे. म्हणजे मी एवढा एक्सायटेड आहे ना या फायनान्शियल इयरसाठी की इमॅजिन पण करू शकत नाही. म्हणजे या फायनान्शियल इयरमध्ये ऑलरेडी एक ट्रॅव्हल प्लॅन तर लाईनअप झालेला आहे, आणि दॅट इज अ व्हेरी लाँग प्लॅन, ओके. आणि त्याच्याशिवाय बिझनेस ट्रॅव्हल म्हणाल तर बरंच आहे, ओके. सो यावर्षी प्लॅन असा आहे की मेजरली जे ट्रॅव्हलिंग असणार ना तर ते बिझनेस रिलेटेडच असणार आहे. ऑफकोर्स आपलं हे जे चॅनल आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फूड, ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल बघायला मिळतं, तर तुम्हाला याच्यातून फूड, ट्रॅव्हल, लाईफस्टाईल बघायला मिळेल. आणि जे पण बिझनेस रिलेटेड इन्फो असेल तर त्याच्यासाठी आपण नवीन चॅनल स्टार्ट केला आहे आता, प्रगत लोके टॉक्स, तर त्याच्यावरती तुम्हाला मिळेल. आणि अजूनसुद्धा बरेचसे प्लॅटफॉर्म आपले क्रिएट होत आहेत, आणि त्याच्यावरती पण काम चालू आहे, ओके. सो जस्ट मला एक विचारायचं होतं की बघा मोस्टली आता सगळे 12th पर्यंत सगळे शिकतात आता आजकाल, ओके. असं मला असं वाटायला लागलं आहे. काही जणच 12th फेल असतात, काही जण 10th फेल असतात, पण 10वी 12वी पर्यंत तर सगळे ढकलत होईना शिकतात, आणि त्यानंतर मग आयुष्यात काय करायचं कळत नाही, किंवा तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये एवढा सक्सेस मिळत नाही. तुमचा एखादा छोटा बिझनेस असेल किंवा तुम्ही काहीतरी पार्ट टाईम जॉब करून करायचं म्हणताय, तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे, ओके, याच्यामध्ये ग्रो करू शकता. पण याच्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचं डिटेल नॉलेज असणं आवश्यक आहे, आणि पहिल्यांदा गोष्टीचं एक पर्स्पेक्टिव्ह असणं आवश्यक आहे, माइंडसेट असणं आवश्यक आहे, योग्य दिशेने काम करणं आवश्यक आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का, तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर त्याची एक सिरीज मे बी प्रगत लोके टॉक्सवरती येईल, किंवा मे बी त्याच्याबद्दलचा एक कोर्स वगैरे पण आपण ऑफलाईन कोर्स प्लॅन करू, ओके. मला पण कुठे ना कुठेतरी एक एंटरप्रेन्योरची कम्युनिटी डेव्हलप करण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, ओके. सो मला असं वाटतं की आज आपला देश ज्या ठिकाणी उभा आहे, ओके, आत्ता ऑलरेडी आपली इकॉनॉमी ग्रोथ होते, पण थोड्या आता मध्ये फायनान्शियल क्रायसिस पण चालले आहेत, इकॉनॉमी स्लो डाऊन पण आहे. पण लाँग टर्मला येस, इंडियाचं फ्युचर तसं ब्राईट आहे. अनलेस अँड अंटिल आपण म्हणजे कोणती गोष्ट टेक इट फॉर ग्रँटेड घेण्याची गरज नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इंडियामध्ये इम्प्रूव्ह होऊ शकतात, रिफॉर्म्स होऊ शकतात, पण मला असं वाटत नाही सध्या जर पॉलिटिकल पार्टी त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ओके. जैसे ते असं सिच्युएशन ठेवण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. सो बघू कसं काय होतं ते. म्हणजे मला तरी असं वाटतं की ठीक आहे, आता मोदी साहेबांनी खूप चांगलं काम केलं 10 वर्ष, ओके, आणि आता त्यांची 15 वर्ष कंप्लीट होतील. पण त्यानंतर मग एखादा यंग डायनॅमिक लीडर जर आला, ओके, सो जर त्याने काही चांगले रिफॉर्म्स आणले आणि आपली जी इकॉनॉमी आहे तर त्याच्यामध्ये फास्ट ग्रोथ केली, तर लोकांना चांगल्या प्रकारचे जॉब्स, ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील. आता यंग डायनॅमिक लीडर म्हणजे राहुल गांधी की अजून कोणी, ओके. सो ते तुम्ही कमेंट करून सांगा. मी तर अपॉलिटिकल आहे, तर त्याच्यामुळे ठीक आहे, ते गोष्टी होत राहतील नॅशनल लेवलवरती, ओके. पण आपण मात्र आपल्या लेवलवरती हा प्रयत्न करू शकतो ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून. मी तुम्हाला सांगतो आहे की मी माझी जो बिझनेस आहे, ओके, तर तो ग्रो करण्याचा प्रयत्न करेन, जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच्याशिवाय मी बाकीची जी लोकं आहेत जे माझ्याशी भेटतात, बोलतात, आणि ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे बिझनेस रिलेटेड, एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड, त्यांना पण गाईड करण्याचा या वर्षामध्ये नक्कीच प्रयत्न करेन, ओके. आणि आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो, कारण मला जायचं आहे बँकेमध्ये, ओके. आज सगळी बँकेची कामं करून घेतो आहे, कारण फटाफट रिटर्न्स फाईल्स करायचे आहेत. काही रिझन्स आहेत, ओके, तर त्याच्यामुळे यावर्षीचे रिटर्न्स फटाफट फाईल करायचे आहेत, ओके. सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ काही कारणासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.